गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात आपण? सर्व ठीक असाल? बघा थंडी किती वाढलेली आहे. थंडीचा प्रकोप जास्त आहे. यावेळेची थंडी अतिशय जोरात राहणार आहे असं वातावरणानं सांगितलेलं आहे. तरी काही हरकत नाही, थंडीला थंडीचं काम करू द्या. आपण आपलं काम करा. जसं पाण्यानं पाण्याचं काम केलं तसं आपण आपलं काम करा. जसं थंडी थंडीचं काम करते तसं आपण आपलं काम करा. बघा, या जीवनामध्ये प्रत्येक पक्षी, प्रत्येक मनुष्य, ज्या मनुष्याला निसर्गाने निर्माण केलेला आहे, तो प्रत्येक ऋतूला आपल्या सोयीनुसार सगळ्या सुखसुविधा घेतो, कारण की त्याला बुद्धी आहे. पण पशुप्राण्यांचं तसं नसते, ते निसर्गानुसार ढळतात. आता आपल्याला थंडी आहे म्हणून आपण जॉकेट घालतो, टोपी घालतो, पण पशुपक्षी कधीच हे करत नसतात, कारण की नैसर्गिक त्यांना घडवलेलं आहे. आपल्याला बी निसर्गानंच घडवलेलं आहे, पण हे माणसानं स्वतःच्या सोयीसाठी ह्या कामं केलेले आहेत. जर आदिवासी समाज बघितला तो आपलाच भाऊ आहे, पण तो या गोष्टीपासून बराच दूर आहे. ज्या गोष्टी आपल्याला सुखसुविधा आहेत, ते लोक जिवंत आहेत आणि आपणही जिवंत आहोत. मग जर सगळेच लोक आपले आहेत आणि त्यांना काही फरक पडत नाही, तर आपल्याला बी काही फरक पडला नाही पाहिजे. पण ह्या फक्त नुसत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. बघा किती सुंदर वातावरण आहे. इथं वातावरण बघा किती सुंदर आहे. अतिशय थंड, अतिशय शांत वातावरण इथं आहे. म्हणून या वातावरणाचा आपण सर्वांना लाभ घ्यावा. सुबह की हवा 1 लाख की दवा असं म्हण आहे. बरोबर आहे. सकाळचीच हवा अतिशय पौष्टिक शरीरासाठी असते, फेफड्यांसाठी असते आणि त्यानं माणसाची प्रकृती अत्यंत चांगली राहते. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी अनेक व्हिडिओ माझे बघितले, लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईबसुद्धा केलेले आहे. अशा सर्व माझ्या मित्रांना, माझ्या वयांच्या पुरुषांना मी सगळ्यांना धन्यवाद करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.